आपलं मुख्यमंत्री जेव्हा तेव्हा तो प्रोटोकॉल पाहायला मिळाला, फक्त 6 मंत्र्यांच्या पाठीमागे 7 गाड्या दिसल्या. पण तुम्हाला मोदींच्या आव्हानांना प्रतिसाद दिला? बिलकुल 6 गाड्या तर नव्हत्याच. आमच्या मुख्यमंत्री मोदयांची सक्त ताकीद होती की जेवढे मंत्री असतील ते एका गाडीत बसतील आणि आलेले मंत्री एका गाडीत बसतील. 2 गाड्याच्या वर प्रायव्हेट गाड्या ताब्यात नसतील. मुख्यमंत्री मोदयांची सूचना होती. आम्ही त्या सूचनेचं अनुपालन केलेलं आहे. मी असेल, बाबा असेल, आम्ही अनुशासित कार्यकर्ते आहोत. आता माझा एक अन्वय असला तर बघा, तुम्ही माझ्यासोबत माझी स्वतःची एक गाडी, तिथून माझी खाजगी गाडी आणि माझ्यासोबत स्टाफ असणारी एकच गाडी, याच्यापेक्षा अधिकचा कुठलीही तामझाम आम्ही सोबत ठेवायचं नाही. जोपर्यंत देश सुस्थितीत येत नाही, देशाच्या पुढचे प्रश्न संपत नाही, तोपर्यंत आपल्याला आपलं वर्तन हे देश हिताचं असलं पाहिजे. थँक्यू. हे वाढ झाल्यानंतर काँग्रेसने ट्विट करत मोदींवर निशाणा साधलाय. महंगाई मान म्हणत अशी ट्विट केलेलं आहे आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वसुली सुरू झाली मोदींची, असं त्यांनी म्हटलं. माझी काँग्रेसला विनंती आहे, आखाती देशात जावा. इराणचं युद्ध चाललेलं आहे, इस्रायलचं युद्ध चाललेलं आहे, अमेरिकेचं युद्ध चाललेलं आहे, ते मिटवून या पटकन. ते मिटलं तरी तर तेलाचे दर वाढणार नाहीत. किमान याची तर जाणीव ठेवली पाहिजे की जगामध्ये काय चाललंय, कुठल्या परिस्थितीमध्ये हे रेट वाढत आहेत. जगातमध्ये युद्ध चालले, आखाती देशातून आपण जिथून तेल आयात करतो तिथं युद्ध चालू आहे. त्यामुळे तेलाचं इकडे येणं किती अवघड आहे हे आपण सगळेजण बघताय. अशा परिस्थितीमध्ये देशभावना म्हणून एकत्र येणं, देशभावना म्हणून देशासोबत राहणं हे आवश्यक आहे. उलट आपल्या देशाचं नाव बदनाम करणं, सरकारला बदनाम करणं, अशा पद्धतीचं वर्तन काँग्रेस पक्षाला शोभत नाही. अशा पद्धतीचं आंदोलन करू नये. आज आपण बघितलं, कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा आपण तेव्हा टीका करायचं काम केलं. देश बंद होता, जग बंद होतं, तेव्हा देशही बंद होता ना. आज आपण बघतो की अनेक देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळं परकीय चलनाच्या बाबतीतला आपला देशाचा विषय होता की परकीय चलनाचे ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे मोदीजींनी आवाहन केलेलं आहे. माझी विनंती सगळ्यांना आहे की आपण सगळे मिळून देशहित म्हणून आपण सगळेजण मिळून मोदीजींना आणि सरकारला सहकार्य करूया, अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो. काँग्रेसला देवानं, परमेश्वरानं त्यांना सुबुद्धी द्यावी, अशा पद्धतीची या निमित्तानं भावना व्यक्त करतो. केंद्रीय मंत्री होते त्या दरम्यान शिवसेनेचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि तुमच्यामध्ये कुठेतरी एक हरकत आली होती, एक तणाव निर्माण झाला होता. आज व्यासपीठावर ते होते आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा जो सत्कार होता तो प्रधान सचिव करणार होते, मात्र तुम्ही स्वतः पुढे जाऊन त्यांचा सत्कार केला, त्यांना निमंत्रण दिलंय. कसं काय? एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. आदरणीय शंभूराजे त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझ्या भारतीय जनता पक्षाचं काम करतो. मी पहिल्या दिवसापासून माझी भूमिका होती की भारतीय जनता पक्षाचे सगळ्यात जास्तीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष झाला पाहिजे हे माहिती सूत्राप्रमाणेच गणित आहे. परंतु काही गोष्टी झाल्या आणि ती तशी महायुती आमची झाली नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी पहिल्या दिवसाची भूमिका होती की अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा झाला पाहिजे. शेवटी ती भूमिका होती. मला वाटतं मी काही चुकीचं केलं नाही. माझ्या भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष करण्याचं ध्येय माझं होतं, ते आम्ही सगळ्यांनी मिळून ते पूर्ण केलं. त्यामुळे त्यांना थोडासा त्यांना दुःख होणं साहजिक होतं. शेवटी राजकारणात त्या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण एक आहे की आम्ही आपापल्या पक्ष वाढवत असलो तरी सुद्धा आम्ही एका मंत्रिमंडळातले आम्ही सहकारी आहोत. आमचे दोघांचे खूप चांगले संबंध आहेत. आम्ही दोघं मित्रही आहोत. तेव्हा त्यांनी मला कधीच कुठल्या कार्यक्रमाला स्वतः फोन करून बोलवलं नसलं तरी सुद्धा मी त्यांना स्वतः मी काल फोन केला. माझ्या लोकांनी पाठवलं होतं आणि मी स्वतः फोन केला आणि निमंत्रणही दिलं होतं. मी त्यांचं मनापासून कौतुक करेन, अभिनंदन करेन किंवा आभार मानेन की त्यांनी माझ्या निमंत्रणाचा स्वीकार पण केला आणि पालकमंत्री पदाचं दायित्व त्यांनी या ठिकाणी येऊन पार पाडलं आणि आमचे पालकमंत्री आहेत. आम्ही सगळेजण एकत्र काम करतो.